नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा। राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी 8 तास अभ्यासाचं नियोजन कसं असावं किंवा कसं करावं याच्या संदर्भामधला हा व्हिडिओ आहे। जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी जर प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला जर समजा कळत नसेल की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायला पाहिजे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला एक आयडिया जे आहे हे मी इथून पुढे तुम्हाला मिळून जाणार आहे, ठीक आहे। आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि नक्कीच तुम्ही कमेंट करत चला। तुमच्या लाईक्स आणि कमेंटमुळे मोटिवेशन मिळतं आणि तुम्हाला एक दिशा देण्याचं काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो। त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओला आपल्याला लाईक करत चला। तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला 8 तास अभ्यासाचं नियोजन जे आहे ते करायचं आहे। सुरुवातीला आपण विषय आधी समजून घेऊया। आता हे राज्यसेवा आणि प्लस कंबाईन हे दोघांचं पण एकत्रितच सांगतोय, त्याच्यामुळे केअरफुली बघा, ठीक आहे। तर आपल्याला बघा विषय कुठला आहे तर विषय आहे इतिहास। इतिहासामध्ये आहे आपल्याला प्राचीन इतिहास करायचा आहे, मध्ययुगीन इतिहास करायचा आहे। राज्यसेवा करणाऱ्यांनी प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास आणि फक्त पर्यावरण हे फक्त 3 तुम्हाला विषय जे असतील हे तुम्हाला वेगळे आहेत, बाकीचं सगळ्यांना कॉमन आहे। तर ज्याच्यामुळे ज्यांना कोणाला राज्यसेवा पण करायची आणि कंबाईन सुद्धा करायचे आहे तर त्यांनी हे विषय लक्षात ठेवा आणि ज्यांना कोणाला राज्यसेवा करायचा आहे त्यांनी सुद्धा हे विषय लक्षात ठेवा। तर प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे 4 उपविषय जे आहेत ते इतिहास या घटकांतर्गत आपल्याला करावे लागतात, ठीक आहे। भूगोलासाठी महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल आपल्याला करायला लागतोय। नंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राज हा विषय आहे, अर्थशास्त्र विषय आहे, पर्यावरण विषय आहे, गणित आणि बुद्धिमत्ता विषय आहे, चालू घडामोडी हा एक विषय आहे आपल्याला आणि सामान्य विज्ञानामध्ये पुन्हा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्र असे उपविषय जे असतील हे सामान्य विज्ञान या विषयांतर्गत आपल्याला येतात। तर सरासरी आपण जर विचार करायला गेलो तर आपल्याला एकूण 8 विषय जे आहेत ते करायचे आहेत। आता त्याच्यातले उपविषय वगैरे पकडलेले नाहीत, मी एकच त्यांना कन्सिडर करतो की इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण, गणित आणि बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना कंबाईन करायचं आहे त्यांनी प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि पर्यावरण हे 3 विषय सोडून बाकीच्या ज्या गोष्टी सांगतोय त्या करा आणि ज्यांना राज्यसेवा प्लस कंबाईन दोन्ही करायचं आहे त्यांना मी ज्या गोष्टी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता, ठीक आहे। तर एकूण जर ढोबळमानाने आपण विचार करायला गेलो पूर्व परीक्षेसाठी तर एकूण आपल्याला 8 विषय आहेत, ओके। 8 विषय आपल्याला याच्यामध्ये येतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, आता या अभ्यासाचे एकूण तुम्ही दिवसभराचे एकूण 5 स्लॉट जे आहेत ते तुम्हाला बनवायचे आहेत, ओके। 5 स्लॉट अभ्यासाचे तुम्हाला बनवायचे आहेत आणि 5 स्लॉट कसे असतील तर बघा, सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये म्हणजे जो फ्रेश पिरियड असतो हे तर तुम्ही सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र हे 2 विषय घेऊ शकता, ठीक आहे। नंतर 10:30 ते 12:30 इथं तुम्ही नंतर अर्धा तास गॅप वगैरे घेऊ शकता। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं प्रत्येक 45 मिनिटानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक इथं घेऊ शकता, ठीक आहे। प्रत्येक 45 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटाचा इथं ब्रेक घेऊ शकता किंवा 50 मिनिटं अभ्यास केल्यानंतर तुम्ही एक 10 मिनिटाचा ब्रेक इथं घेऊ शकता। पण हा स्लॉट अजिबात आपल्याला मिस आउट करून चालणार आहे, जे मॉर्निंगचा पिरियड आहे तो स्लॉट आपल्याला मिस आउट करायचा नाही। तर हा पहिला स्लॉट होईल तुमचा 8 ते 10 मध्ये सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र हे विषय तुम्ही घेऊ शकता, 2 विषय। 10:30 ते 12:30 पर्यंत तुम्ही राज्यशास्त्र, पंचायत राज आणि भूगोल, ठीक आहे। तर हे विषय तुम्ही इथे घेऊ शकता। राज्यशास्त्र आणि पंचायत राज एकच आहे तरी सुद्धा आपण इथं थोडंसं वेगळं करतो पंचायत राजमध्ये जे काही चॅप्टर असतील ते। तर राज्यशास्त्र आणि पंचायत राज आणि भूगोल हे तुम्ही 10:30 ते 12:30 पर्यंत घेऊ शकता। नंतर तुम्हाला इथं मध्ये मी पॉज ठेवतोय, ठीक आहे। 12:30 पासून तुम्ही 4 पर्यंत समजा तुम्हाला इथं ब्रेक घ्यायचा असेल, काही म्हणजे गोष्टी करायच्या असतील, आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे, पण स्लॉट कसे असले पाहिजेत याचे फक्त एक गाईडलाईन तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। 4 ते 6 या वेळेमध्ये तुम्ही इतिहास आणि पर्यावरण, राज्यसेवा करणार असेल तर पर्यावरण हा विषय सुद्धा तुम्हाला इथे घ्यावा लागेल आणि प्लस इतिहास हा विषय तुम्हाला इथे घ्यावा लागेल। नंतर थोडासा ब्रेक घ्या, ठीक आहे। नंतर अर्धा तास इथे तुम्ही ब्रेक घ्या। त्याच्यानंतर 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता आणि फक्त चालू घडामोडीची तर प्रॅक्टिस जी आहे ही तर तुम्ही करायची आहे, ठीक आहे। आणि अजून एक स्लॉट तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला तर बघा, इथं जर तुम्ही बघायला गेला तर इथं तुमचे 8 तास जवळपास हे पूर्ण तुमचे होऊन जात आहेत। 8 ते 10 2 तास झाले, 10:30 ते 12:30 2 तास झाले, 4 ते 6 2 तास, 6:30 ते 8:30 2 तास, म्हणजे जवळपास इथं तुमचे 8 तास जे आहेत ते झालेले आहेत पूर्ण। एक स्लॉट अजून तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये, ठीक आहे। तर या वेळेमध्ये तुम्ही जे काही दिवसभरामध्ये वाचलेलं असेल त्याची एकदा ओव्हरलुक करायची, उजळणी करायची आणि एमसीक्यू किंवा पीवायक्यू ची प्रॅक्टिस जी आहे हे तुम्ही एमपीएससीने जे विचारलेले प्रश्न असतील हे तर तुम्ही ते प्रॅक्टिस जे आहे ते करू शकता किंवा अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे ती करायचीच आहे। मात्र इथं मॅक्झिमम तुम्हाला वेळ जो ठेवतोय ते उजळणीसाठी, एमसीक्यू साठी किंवा पीवायक्यू साठी तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ठरवून घ्यायचं की तुम्हाला इथं काय करायचं आहे, ओके। त्याच्यानंतर मग 10:30 नंतर तुम्ही रेस्ट वगैरे, नंतर 8 तास
रिलॅक्समध्ये झोपून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर परत एकदा हेच तुम्हाला रिपीट जे आहे ह्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यासाचे स्लॉट जे असतात हे तुम्ही पाडू शकता. आता हाच रामबाण आहे का? नाही, हा रामबाण नाहीये. तुम्ही काय करू शकता, जर तुमच्या आकलन क्षमतेनुसार तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. की आता मी सांगितले की 8 ते 10 इथं सामान्य विज्ञान किंवा अर्थशास्त्र तुम्हाला करायचं आहे. समजा तुमचं हे चांगलंच आहे सामान्य विज्ञान आणि अर्थशास्त्र, ह्याच्या जागी जो तुमचा वीक विषय तुम्हाला जो वाटतोय जीएस मधला कुठलाही तुम्हाला जो वीक विषय वाटतोय तो इथं पहिल्यांदा स्लॉट मध्ये इथं ठेवून टाका तुम्ही. म्हणजे 2 विषय तुम्हाला प्रत्येक स्लॉट मध्ये 2-2 विषय जे आहेत ते घ्यायचेच आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये येऊ शकते की आम्हाला सगळे विषय घ्यायला थोडासा त्रासच होते किंवा आम्ही सगळे जे विषय आहेत त्या दिवसामध्ये आम्ही टच द्याय ते देऊ शकत नाही. तर तुम्ही आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये ठरवून घ्यावं लागेल की तुम्हाला समजा 15 दिवसाला एक विषय करायचा आहे किंवा महिन्याला जर एक विषय करायचा आहे. आता बघा, आपली जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे ती आहे जवळपास 28 एप्रिलला पूर्वपरीक्षा आहे. तर विचार करायला गेलो तर एक जवळपास 5 महिने आपल्याला मिळतात आता फक्त पूर्वपरीक्षेसाठी. ठीक आहे. डिसेंबर पासून जर आपण कन्सिडर केलो तर 5 महिने मिळतात. तर एका महिन्यामध्ये एक विषय, आपल्याला विषय किती आहेत? टोटल 8 विषय आपल्याला करायचे आहेत. ओके. एका महिन्याला एक विषय घेऊन चालणार नाही तुम्हाला. कमीत कमी एक 20 ते 25 दिवसामध्ये तुमचा एक विषय इथं जो आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. 20 ते 25 दिवसामध्ये एक विषय पूर्ण व्हायला पाहिजे. तर आणि तरच तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा तुमचा पूर्ण होऊन जाणार आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, एक सवय पण तुम्ही अशी एक लावून घ्या की परीक्षेमध्ये आपल्याला सगळे विषय जे आहेत हे एकाच ठिकाणी असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही आतापासूनच जर तुमच्या माइंडला जर सवय लावली की सगळे विषय मला एका दिवसामध्ये घेता आलं तर बरं होईल किंवा छान होऊ शकेल, जर एकदा माइंडला सवय लावली तर ती सुद्धा गोष्ट होऊ शकते. पण शेवटी सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला कशा पद्धतीने त्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णत्वास न्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला मी ते ऑप्शन पण सांगतोय की जर तुम्हाला एक विषय कंप्लीट करायचा असेल किंवा आता 15 दिवसालाच 20 ते 25 दिवसाला एक विषय तुम्हाला डिवाइड होऊन येतोय, तर जर एक जर सारखा विषय घ्यायला लागला तर तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा एक नियोजन बनवू शकता की गणित आणि बुद्धिमत्ता किंवा चालू घडामोडी जो आहे हा एक स्लॉट तुम्ही ठेवू शकता. आणि उरलेल्या वेळामध्ये समजा तुम्हाला जर सामान्य विज्ञानच करायचं आहे किंवा अर्थशास्त्र तुम्हाला डिसेंबर एंड पर्यंत संपवायचं असेल, 2 विषय संपवायचे असतील, तर तसं तुम्ही त्या पद्धतीने तुमचं नियोजन जे आहे ते बनवू शकता. मग हे जे उरलेले सगळे स्लॉट असतील हे तुमचं अर्थशास्त्रांनी सामान्य विज्ञानच चालू राहील. जर तुम्हाला त्या अप्रोच ठेवून जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर की मला 2 विषय कुठले तरी घेऊ शकतो मी आणि गणित आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडी साइड बाय साइड नेऊ शकतो. फक्त एक गोष्ट आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जर तुम्ही 2 विषय निवडले, कुठलेही 2 विषय जर तुम्ही निवडले एक महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे. हा दुसरा अप्रोच त्यांच्यासाठी मी बोलतोय. जर तुम्ही कुठलेही 2 विषय जर निवडले असतील तर ते 2 विषयासोबत तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी जे आहेत हे कंटिन्युअसली सोबत तुम्हाला न्यावंच लागेल. ठीक आहे. हे कंटिन्युअसली सोबत तुम्हाला न्यावंच लागेल. ह्याला कुठलाही दुसरा अल्टरनेटिव्ह जो आहे हा अल्टरनेटिव्ह याला नाहीये तुमच्याकडे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कुठेतरी लक्षामध्ये ठेवणं ह्या गरजेच्या आहेत. त्याच्यामुळं जर ह्या अप्रोचने गेला तरी तर तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला एक माइंडला तुमच्या सवय होऊन जाईल की मला ह्या गोष्टी या पिरियडमध्ये करायच्याच आहेत. आता बघा, सामान्य विज्ञान आपल्याला असतं 15 क्वेश्चन असतात आणि इकॉनॉमिकचे 15 क्वेश्चन असतात. मग तुम्ही राज्यसेवा द्या किंवा कंबाईनची परीक्षा द्या. ठीक आहे. म्हणजे ह्या 8 ते 10 वेळेमध्ये तुम्ही 30 मार्कची तयारी करताय, असा याचा एक अर्थ होतो. किती मार्कची तयारी करताय? 30 मार्कचा. पॉलिटिक आपल्याला कधी कधी येतं 10 मार्कला, कधी येतं 15 मार्कला, पॉलिटी आणि पंचायत राज मिळून, आणि भूगोलाचे 15 क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे इथं तुम्ही कमीत कमी 25 मार्कची तयारी करता असं तुम्ही समजून आपण इथं त्या विषयाची मार्क्सची तयारी करतोय. तुम्हाला मार्क्स कसे मिळवता येतील याचा तुम्हाला त्या वेळेमध्ये जो आहे हा तुम्ही विचार करायचा आहे. ठीक आहे. इतिहासाचे 15 क्वेश्चन असतात, पर्यावरणाचे जास्तीत जास्त 5 ते 7 प्रश्न येतील तुमच्या राज्यसेवेमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही तिथं मार्क्स कसे मिळतील आपल्याला ह्याचा विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि इव्हन एमपीएससीच्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला असं लिहिलेलं असतं की जर तुम्ही एखाद्या प्रश्नावरती जर तुमचा जास्त वेळ जातो असं तुम्हाला वाटतंय तर तो प्रश्न सोडून तुम्ही पुढच्या याच्याकडे चला. म्हणजे त्यांना सांगायचं काय की तुम्ही जर जास्त वेळ घालवताय तर तुमचे पुढचे प्रश्न कव्हर होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे प्रश्न येतात का ते तुम्हाला विचार करायचा आहे. तसंच ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्लॉट ठेवून जर तुम्ही पुढे जर जात राहिला तर तुम्हाला या गोष्टी ज्या असतील त्या सगळ्या समजून जाणार. ह्या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते नियोजन तुमचं जे आहे ते बनवू शकता. त्याच्यामुळं टाइम पिरियड लक्षात ठेवायचं की आपल्याला 8 तास अभ्यास दिवसभरामध्ये व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि आता इथे उजनीसाठी सुद्धा तुम्हाला 1 तास इथं देतोयच मी कंटिन्युअसली, तर हे सुद्धा तुम्ही इथं फॉलो करू शकता. मात्र ज्यांना महिन्याला 2 विषय ज्यांना न्यायचे आहेत त्यांनी त्यांच्यासोबत गणित आणि बुद्धिमत्ता चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतील आणि महिन्याला ते 2 विषय कंप्लीट हे तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये करावेच लागतील. मात्र ह्या अप्रोचमध्ये कसं आहे की तुम्हाला कंटिन्युअसली पुढचे 4 ते 5 महिने जे असतील किंवा 6 महिने असतील कंबाईनच्या पूर्वपरीक्षेपर्यंत तुम्हाला कंप्लीटली हे विषय सोबत न्यायचे आहेत.
ठीक आहे. म्हणजे प्रत्येक जे चॅप्टर असतील त्यातले सब पॉईंट्स कुठले करायचे हे तुमचं टार्गेट तुमचं इथं तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सेट आउट करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आता बघूया की आता हे तुम्ही झालं अभ्यासाचं नियोजन कसं करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही अल्टरनेट तुम्हाला सांगितलंय की तुम्ही विषय जे असतील ते अल्टर करू शकता, त्या स्लॉटमध्ये तुम्हाला कुठले घ्यायचे असतील ते, तर त्या पद्धतीने तुम्ही गोष्टी ज्या असतील त्या पुढे पुढे नेऊ शकता. आता याच्या पुढे काय केलं की आता एकदा तुमचं टाइम टेबल बनलं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल तुम्ही शक्यतो करायचा प्रयत्न करू नका. कारण एखादी गोष्ट ज्यावेळी तुम्ही 21 दिवस फॉलो करता त्याच्यानंतर ते आपल्या शरीराला एक सवय लागून जाते किंवा मनाला सवय लागून जाते की ह्या वेळेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेतच, आणि ते तुम्हाला आतून जाणवेल की मला ह्या वेळेला माझा हा मिस आउट झालेला आहे टाइम, सो मला तो रिकवर करावाच लागेल, मला ते करावंच लागेल, त्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही. जो टाइम ठरवलाय त्या टाइम टेबलशी तुम्ही स्टिक राहणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट आहे की महिन्याचं अभ्यासाचं तुमचं नियोजन जे आहे हे तुमचं फिक्स असलं पाहिजे की आता डिसेंबर महिना सुरू होतोय, तर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला कुठले चॅप्टर संपवायचे आहेत, त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे आपल्याला संपवायचे आहेत हे तुमचं आधी तुम्हाला माहित असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही टाइम टेबल बनवले पण एक्झॅक्टली आता पुन्हा ते नियोजन बनवण्यामध्ये जर तुम्ही दिवस वेळ घालवत बसला तर त्याला मग काय अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे हे तुमचं नियोजन जे आहे ते तुमचं आधी फिक्स असलं पाहिजे की तुम्हाला काय करायचंय त्या वेळेमध्ये. ठीक आहे. तिसरी गोष्ट असं आहे की दिवसाचं अभ्यासाचं नियोजन सुद्धा तुमचं त्यासोबत बनलं पाहिजे. एकदा तुम्ही महिन्याचं अभ्यासाचं नियोजन म्हणजे काय की तुम्हाला महिन्याला कोणते चॅप्टर्स त्या विषयातले पूर्ण करायचे आहेत, त्या चॅप्टरमधले आता ते चॅप्टर तुम्ही ठरवले तर दिवसाला तुम्हाला त्या चॅप्टरमधले कुठले मुद्दे पूर्ण करायचे आहेत यासाठी तुमचं अभ्यासाचं नियोजन जे आहे ते असलं पाहिजे. यासाठी आपण स्टडी टार्गेट जे आहे ते आपल्या चॅनलवरती अपलोड करतच राहतो, तर त्याचा तुम्हाला जो आहे तो फायदा नक्कीच जो आहे तो होऊन जाऊ शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की प्रत्येक विषयाची 2 संदर्भ पुस्तकच तुम्हाला वापरायचे आहेत. हिथं कुणी सांगितलं दुसऱ्याने ते सांगितलं तिसऱ्याने ते सांगितलं म्हणून अजिबात करायचं नाही. कुठल्याही 2 संदर्भ पुस्तकाशी तुम्ही प्रामाणिकपणे स्टिक राहा आणि त्याची सतत उजळणी जी आहे ती तुम्हाला कंटिन्युअसली करायची आहे. ठीक आहे. नंतर आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका नेहमी तुमच्या अभ्यास करत असताना सोबत ठेवा. समजा तुम्ही एखादा चॅप्टर ठरवलं त्या चॅप्टरमधला आज तुम्हाला मुद्दा वाचताय, ठीक आहे, तर त्या मुद्द्यावरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत यासाठी तुमच्याकडे आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका कायम तुमच्या सोबत असणं फार गरजेचं आहे. ही सुद्धा गोष्ट तुमच्या लक्षामध्ये असली पाहिजे. 45 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटाचा थोडा ब्रेक घेऊ शकता एक स्लॉट एका स्लॉटमध्ये, म्हणजे 2 तासाचा जो स्लॉट सांगितलं तुम्हाला 45 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्या किंवा 50 मिनिटानंतर एक 10 मिनिटाचा तुम्ही ब्रेक तिथं जे आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. मात्र कंटिन्युअसली बसणं सुद्धा फार गरजेचं आहे. ठीक आहे. नुसतं बसायचं म्हणून बसू नका, तिथं क्वालिटी वर्क व्हायला पाहिजे, कसे मार्क्स पडतील याचा विचार व्हायला पाहिजे, तो कन्सेप्ट समजून त्याच्या शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला बनवता यायला पाहिजे. तर या गोष्टी कुठेतरी तुमच्या मनावरती थोड्याशा बिंबवून घ्या. ओके. दुसरी गोष्ट आहे की मुद्दा वाचून झाल्यानंतर आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो त्याच्यावरती याचा थोडा कंटिन्युअसली तुम्ही विचार करायचा आहे. नाहीतर एखाद्या मुद्द्याला काहीच लॉजिक नाही तुम्ही तिथे त्याच्यामध्ये वेळ घालवताय तर त्याला काही अर्थ उरत नाही. लक्षात घ्या. त्याच्यावरती प्रश्न पडू शकेल का? ठीक आहे. मुद्दा वाचताना अंडरलाईन करत चला वाटलं तर तुमच्या पुस्तकावरती किंवा त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही बनवून घ्या तुम्हाला जे महत्त्वाचं वाटते ते, आणि त्याच्यावरती आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत त्याचा तुम्हाला विचार करा. जर प्रश्न विचारला नसेल तर तुम्ही स्वतःचं थोडंसं डोकं लावून आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो का हे एकदा तुमच्या मनाला विचारायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो मुद्दा तिथल्या तिथे सुद्धा क्लिअर आउट होऊ शकेल. आणि शक्यतो जर क्वेश्चन आन्सर बनवता आला तर वेल अँड गुडच आहे, कारण ते लवकरात लवकर ते कन्सेप्ट जे असते हे तुमच्या चांगल्यापैकी लक्षामध्ये राहू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर एकही दिवस इथून पुढचा जो आहे हा तुम्हाला वाया घालवून चालणार नाही. लक्षात घ्या. एकही दिवस इथून पुढचा वाया घालवायचा नाही. जे वेळ मिळालेला आहे आपल्याला त्या वेळेचं आपल्याला जे आहे ती संधी जी आहे, वेळेची दिलेली संधी जी असेल, हे संधीचं रूपांतर जे असतं ते सोन्यामध्ये करायचं म्हणतात, तर ती हीच वेळ असते. त्याच्यामुळे इथून पुढे एकही दिवस तुम्हाला वाया घालवायचा नाही. जे प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा आणि प्रत्येक दिवसामध्ये 1-1, 2-2, 3-3 मार्क आपल्याला कसे वाढतील याचाच विचार करून तुम्हाला अभ्यास जो आहे तो कंटिन्युअसली करायचा आहे. 2024ला पोस्ट काढायचीच आहे असं सारखं तुमच्या मनाला सतत तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी जाऊ देत. मला पोस्ट काढायची आहे, मला अभ्यास करावाच लागणार आहे, मला अभ्यास केलाच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काढायचीच आहे, म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवूनच तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. उगाच प्रेशर घेऊन काही करायचं नाही. ठीक आहे. ते व्यवस्थित समजून घेऊन त्या विषयाला समजून घ्या. वेळ आहे, अजून असा काही वेळ गेलेला नाही. सो इथून पुढचे जर पण 1-2 महिने जर घालवले तर तुम्हाला फटका बसू शकतो, पण इथून पुढचे 1-2 महिने अजिबात घालवून चालणार नाही. त्याच्यामुळे 2024ला पोस्ट काढायचे असं समजूनच इथून पुढचा अभ्यास जो आहे तो असला पाहिजे तुमचा. ठीक आहे. आणि आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या ते ऑलरेडी सांगून झालेल्या आहेत की कशा पद्धतीने तुमचं नियोजन जे आहे ते असलं पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंजेस जे असतील ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. मात्र स्लॉट जे बनवताना आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्या स्लॉटमध्ये जो बनवलेला वेळ दिलेला असेल तुम्ही, तर तो वेळ जो असेल तो त्या विषयालाच तो वेळ तुमचा युटिलाइज झाला पाहिजे. नाहीतर तुम्ही सकाळी पण हिस्ट्री वाचले, पुन्हा दुपारी पण हिस्ट्री वाचताय, संध्याकाळी पण हिस्ट्री वाचताय, मग त्याला काही सुद्धा अर्थ उरत नाही. ज्या स्लॉटमध्ये जे तुम्ही टाइम टेबल ठरवलेलं आहे त्या वेळेला तोच विषय तुमचा जो आहे तो वाचून झाला पाहिजे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही अप्रोच जे आहे हा तुम्ही 2024च्या परीक्षेसाठी ठेवू शकता आणि सर्वांनी हे फॉलो करणं गरजेचंच आहे. 8 तास तुमचा अभ्यास जो आहे तो इथून पुढे व्हायलाच पाहिजे, तर आणि तर तुमचा सिलेबस जो आहे हा चांगल्यापैकी क्लिअर आउट होऊ शकेल आणि उजळणी सुद्धा कंटिन्युअसली तुम्हाला करायचीच आहे, प्लस PYQ सुद्धा तुम्हाला सोडवावेच लागतील, तर आणि तर 2024ला पोस्ट जे आहे हे निघू शकेल. तर अशाच प्रकारच्या तुम्ही व्हिडिओसाठी आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.